नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. मम्मी आमची वावरातनं थोडी सुकलेली मोहरीच ना गं, मोहरी आणली होती, ती साफ करते जरा. काल पण बरीच काढली होती, आज पण निघली आहे बरीच. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट केली होती की त्या करडाला गोटू औषध असं काय कमेंट होती, गोटू औषध पाजा. ते करडू आमचं रात्री एक्सपायर झालं. जसं आमचं ते पहिलं करडू चुलीपाशी ठेवलं होतं, ओरडत होतं तसंच ते रात्री जवळपास अर्धा तास ओरडत असेल ना गं. तर आम्ही उठून म्हणजे बघितलं, त्याला संडास बंद होण्यासाठी नैसर्गिक उपाय करून बघितले, औषधं डॉक्टरांनी जी सांगितली ती देऊन बघितली, गोळी देऊन बघितलं, पण काहीच फरक नाही पडला त्याला. त्याची संडासच बंद नाही झाली आणि रात्री सारखं ओरडत होतं. जसं ते पहिलंवाला करडू करत होतं आणि तसं आम्ही दूध पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दूध पण नाही पिलं आणि ते म्हणजे मेलंच. ओरडत ते 15-20 मिनिटांनी मेलं. हा, मम्मीने व्हिडिओ बघितली होती का करडाची संडास बंद होण्यासाठी मातीत फडकं हे करायचं ना, त्याच्या आईच्या दुधात हे करायचं आणि ते असं फडकं त्याच्या शेपटीला गोल गुंडाळायचं. ते पण करून ठेवलं होतं, पण नाही वाचू शकलो आम्ही. आमच्या परीने प्रयत्न केले, दवाखान्यातनं औषधं टॉनिक सगळं आणून बघितलं. दूध डॉक्टरांनी जसं पाजायला सांगितलं होतं तसं पाजलं, पण नाही काय फरक पडला. शेवटी ते गेलंच. आता ते एक पाट आहे, ती बारकी ती राहिलेली आहे, तिला तरी आम्ही भरपूर प्रयत्न करू वाचवण्याचा. पण आता शेवटी असं वाटतं का देवच हे करतोय, देवालाच वाटतं का आमचं काही चांगलं नाही व्हावा. बघा ना काय, हा आता पाऊस पडण्याचं हे का तरी बाहेर थेंब थेंब पाऊस झालाच. वातावरण बघा कसं, हवा बिवा सुटलेली आहे. कपाटं आमची बाहेरच आहेत, त्याच्यावर टाकलं माझ्या भावानी. आज भाऊ घरी होता तर, पण कायच म्हणायचं देवाच्या वागण्याला. हे सीटं पण सरकली होती ना, ती पण थोडी नीट केली त्यांनी पटापटा, म्हणजे यांच्यावर पाणी नको गळायला. कारण आता ह्यांना पण बाहेरच ठेवायचं आहे ना, जर इथं ओलं झालं तर त्या कशा रात्रीच्या बसणार आणि अजून आजारी पडायचं धन, म्हणून बाहेरच ठेवलं. आता थोडा दिवस ॲडजस्ट करणंच आहे, जोपर्यंत आम्ही आहे इथं तोपर्यंत. अशी कशी देव परीक्षा घेतो? जे दुसऱ्यांचं वाईट करतात त्यांचं तर काही नाही देव करत, आणि आपण कोणाचं काही वाईट नाही करत तरी आपल्यासोबतच असं होतं. जानेवारीचा महिना आहे हा, जानेवारीचा 27 तारीख. पावसाचं काही हेच नाही, तरी म्हणजे आता रात्रीचा जर जास्त पाऊस झाला तर झोप नाही येणार आम्हाला. 2 दिवसाने काय राहायचं आहे त्याचे नाश होईल. गव्हाचा तर आमच्या इतका म्हणजे शेजारचा व्यवहार खूप चांगला आहे आणि आमचाच व्यवहार लय खराब झालेला आहे. पाखरांनी खाल्लंय, काय झालंय, काय झालेलं आहे. म्हणजे देव आहे का नाही याच्यावरच आता शंका यायला लागले. करडू पण घरात होती तोपर्यंत चांगली होती आणि इथं आणले तेव्हापासून एकाएकीच त्यांना काय व्हायला लागलं. एक रविवारी एक. आता काल म्हणजे आज मंगळवार सकाळी 3:30 वाजता वारलं. म्हणजे आठवड्याला एक चाललंय. चांगलं खातपीत होतं, फक्त त्याला संडास लागली होती इतकंच. 8 दिवस त्यांना संडास लागली, पण ते खात होतं चांगलं ना, म्हणून ते तिकडे गेले. हा ना, माझी मम्मी ते वाफोळी नीट केली, काल तिथं लावायला गेली तर म्हणते तिकडं, आज आम्ही त्या साईडला गाडलं ना तिकडं खाली नेऊन, तर म्हणते मला ना नुसतं ते करडू जसं तिच्या मागंच फिरायचं ना, ती जिथं बसन तिथं बसणार, तिच्या मागं फिरणार. म्हणते मला सारखा भास होतोय ते करडूच माझ्याकडे येते पळत. म्हणून ती आली. ते बघा पिशवी बाहेरच ठेवलेली आहे त्या याची बियांची, आणि म्हणली जाऊ दे तिकडे, मी चालले घरी. प्रत्येक परिस्थितीला
उत्तरं देत पुढं पुढं चाललो आहे, पण असं वाटतं का देवसुद्धा आपल्या बाजूने नाही. कधी कधी खरंच असं वाटतं. सगळं आता आमचं पसारा उघड्यावर आहे आणि आता जर पाऊस पडला तर जाऊ द्या, ही पण परिस्थिती आहे. शेवटी दुःख काढल्याशिवाय आनंद येत नाही. बरोबर आहे ना? हे तर आल्यापासून एक 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 गेलंच आहे. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, छान छान कमेंट करत जा. तुम्ही तरी व्हिडिओ पूर्ण बघून सपोर्ट दाखवत जा. खूप खूप धन्यवाद.